नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एमएसटी सीईटी 2026 या सिरीजमधलं ट्रिग्नोमेट्री इक्वेशन या टॉपिकवरती एमसीक्यू पीवायक्यू बघणार आहे. सीईटी 2025ला विचारलेले आपण एमसीक्यू ट्रिग्नोमेट्री इक्वेशन या टॉपिक्सवरची बघणार आहे. लास्ट लेक्चरला आपण ट्रिग्नोमेट्री 1 म्हणजेच ट्रिग्नोमेट्री रेशो अँड आयडेंटिटीजवरती आपण व्हिडिओ केलेला आहे. तुम्ही त्याच्यावरचे जाऊन एमसीक्यू जर बघितले नसतील तर एमसीक्यू ते चेक करा, पीवायक्यू चेक करा, सॉल्व करा आणि लाईक करा, शेअर करून सर्व मित्रांना तुमच्या शेअर्स करा. हाही व्हिडिओ तुमच्या मित्रांना लाईक करून शेअर करून सबस्क्राईब करायला सांगा आणि बेल आयकॉन प्रेस करा की जेणेकरून तुम्हाला अपडेट मिळत राहतील. ठीक आहे. पहिला एमसीक्यू आहे बघा, सीईटी 2025ला आपण विचारलेला. आपण बघूया पहिला एमसीक्यू. द जनरल सोल्युशन ऑफ द इक्वेशन tan स्क्वेअर थीटा प्लस sec 2 थीटा इज इक्वल टू 1 r. आता बघा, एक tan मध्ये टर्म आहे, दुसरी sec मध्ये आहे. sec पण आपल्याला tan मध्ये करण्याचा प्रयत्न करूया की जसं आपण sec 2 थीटा म्हणतो, sec 2 थीटा म्हणजेच कसं लिहिता येईल 1 cos 2 थीटा. आणि cos 2 थीटाचा फॉर्म्युला असतो tan मधला 1 tan स्क्वेअर 1 tan स्क्वेअर. आणि तो डिनॉमिनेटर ऑलरेडी cos आहे, त्यामुळे त्याचा रेसिप्रोकल होईल. काय येणार आहे बघा, डिनॉमिनेटरला 1 tan स्क्वेअर डिवायडेड बाय 1 tan स्क्वेअर आहे, तो न्यूमरेटरला जातो 1 tan स्क्वेअर. म्हणजेच आपण sec 2 थीटाच्या जागी हे रिप्लेस करूया. म्हणजे एक्सप्रेशन बघा काय मिळेल. एक्सप्रेशन होतं tan स्क्वेअर थीटा प्लस sec 2 थीटा. sec 2 थीटाच्या जागी 1 tan स्क्वेअर थीटा डिवायडेड बाय 1 tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू किती दिलेला आहे, 1 दिलेला आहे. आता सर्व टर्म्स tan मध्ये आलेले आहेत. 1 tan स्क्वेअर इकडे मल्टिप्लाय करूया आणि डिनॉमिनेटर सेम होईल. त्याच्यानंतर हा आपण RHS ला घेऊन जाऊ. म्हणजे येणार आहे बघा काय, 1 tan स्क्वेअर न मल्टिप्लाय केल्यानंतर tan स्क्वेअर थीटा इंटू 1 tan स्क्वेअर थीटा येईल प्लस 1 tan स्क्वेअर थीटा ॲज इट इज राहू द्या. आणि RHS ला, हा डिनॉमिनेटर RHS ला गेल्यानंतर 1 इंटू 1 tan स्क्वेअर 1 tan स्क्वेअर थीटा येईल. ठीक आहे. tan स्क्वेअर ना मल्टिप्लाय करूया, सर्व tan RHS सर्व LHS ला घ्या. म्हणजे येणार आहे बघा, tan स्क्वेअर न मल्टिप्लाय केला की tan स्क्वेअर थीटा इंटू 1 tan स्क्वेअर मायनस tan स्क्वेअर इंटू tan स्क्वेअर tan रेज टू 4 थीटा प्लस 1 tan स्क्वेअर थीटा. आणि हा पण LHS ला घ्या. म्हणजे येणार आहे -1 प्लस tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 0. 1 तर कॅन्सल होईल बघा. 1 tan स्क्वेअर थीटा प्लस tan स्क्वेअर थीटा प्लस tan स्क्वेअर थीटा किती येईल, 3 tan स्क्वेअर थीटा मायनस हा आहे असंच राहील tan रेज टू 4 थीटा इज इक्वल टू 0. आता बाकी सर्व टर्म्स कॅन्सल झाले तर RHS ला 0. या दोघांमधून कॉमन निघेल बघा. काय निघतो, tan स्क्वेअर tan रेज टू 4 आहे. तर tan स्क्वेअर थीटा आपण कॉमन काढू. म्हणजे इथे राहणार आहे बघा काय, 3 इंटू 1 मायनस tan रेज टू 4 मधला tan स्क्वेअर कॉमन आलेला आहे. तर आतमध्ये राहणार आहे किती, tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 0. दोन टर्मचा प्रोडक्ट 0 आहे, याचाच अर्थ येणार आहे काय, therefore एक तर tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 0 और 3 tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 0. म्हणजे तुम्हाला इथे मिळेल tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 0 और tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 3. आणि आपल्याकडे फॉर्म्युला आहे बघा याचा जनरल सोल्युशनचा. tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू tan अल्फा. म्हणजेच काय ते बघा, tan स्क्वेअर सिन्स tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू tan अल्फा देन थीटा इज इक्वल टू काय असतो, n पाय प्लस मायनस अल्फा. आणि हेच अँगल आपल्याला कसे लिहिता येईल बघा, tan स्क्वेअर थीटा tan च्या कोणत्या अँगलला व्हॅल्यू 0 असते, 0 लाच असते. म्हणजे येणार आहे काय, tan स्क्वेअर 0. तसाच और tan स्क्वेअर थीटा म्हणजेच tan थीटा √3 असतो, तर tan स्क्वेअर थीटा 3 येणार आहे. कोणत्या अँगलला येते बघा, tan स्क्वेअर π/3. चेक करा बरोबर आहे का. tan 60 डिग्री किती असणार आहे, √3. √3 चा स्क्वेअर तुमचा 3 येणार आहे. म्हणजे तुम्हाला इथे मिळणार आहे बघा किती, थीटा इज इक्वल टू n पाय प्लस मायनस 0 और थीटा इज इक्वल टू n पाय प्लस मायनस π/3. म्हणजे सोल्यूशन मिळते तुम्हाला, एक थीटा इक्वल टू n पाय और थीटा इक्वल टू n पाय और
एन पाय प्लस मायनस पाय बाय 3 हे असेल तुमचं जनरल सोल्युशन फर्स्ट. म्हणजेच ऑप्शन मध्ये बघायला गेलं तर आपल्याला इथं फर्स्ट ऑप्शन हा बरोबर दिसतोय. चेक करा. ओके. सीईटी 2025 नेक्स्ट एमसीक्यू आहे. द कॉमन प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ द इक्वेशन sin θ इक्वल टू -1/2 आणि tan θ इक्वल टू 1/√3 इज ऑप्शन आहे π/6, 5π/6, 7π/6 आणि 11π/6. ट्रिग्नोमेट्री इक्वेशन मध्ये दोन पॉइंट इम्पॉर्टंट आहेत. एक प्रिन्सिपल सोल्युशन आणि दुसरं जनरल सोल्युशन. या दोन्हीवरती क्वेश्चन्स असतात बघा. प्रिन्सिपल सोल्युशन्स म्हणजे 0 to 2π एका रोटेशन मध्ये असणारे सोल्युशन्स आणि इक्वेशन सॅटिस्फाय करणारे अशा थिटाच्या व्हॅल्यूज म्हणजे आपल्याला काय बघायचं प्रिन्सिपल सोल्युशन एका रोटेशन मध्ये येणार आहे. आता इथं पहिलं दिलेलं आहे बघा sin θ इज इक्वल टू 1/2 अँड tan θ इज इक्वल टू दिलेला आहे 1/√3. आता साइनच्या कोणत्या अँगलला व्हॅल्यू 1/2 असते. आपण असंच मायनस साइनचा विचार न करता साइनच्या कोणत्या अँगलला व्हॅल्यू 1/2 असते sin π/6 म्हणजेच -1/2 तर -sin π/6 होईल. अँड tan θ इज इक्वल टू टॅनच्या कोणत्या अँगलला व्हॅल्यू 1/√3 व्हॅल्यू असते इथे tan π/6. पण आपल्याला विचारले कॉमन प्रिन्सिपल सोल्युशन म्हणजे कॉमन आलं पाहिजे. इथे अँगल तुमचा दिसतोय हा मायनस येतोय sin ऑफ -sin π/6 म्हणजेच -sin θ म्हणजे sin ऑफ -θ असतो. म्हणजे येणार आहे काय ऍक्च्युअली sin ऑफ -π/6 असा तुम्ही म्हटलं तरी चालू शकते. पण इथं आपल्याला -π/6 येतोय हा π/6 येतोय. आपल्याला असा आन्सरच नकोय. आपल्याला काय सांगितले कॉमन प्रिन्सिपल म्हणजे दोन्ही सेम पाहिजे सोल्युशन. आता मग याच्यानंतर tan चा tan π/6 tan कुठे येतोय पॉझिटिव्ह फर्स्ट आणि थर्ड क्वाड्रंटला. फर्स्ट क्वाड्रंटला तर हा फर्स्ट क्वाड्रंटचा चला π/6 पण हे दोन्ही सेम येत नाही तर निगेटिव्ह येतोय. साइन निगेटिव्ह म्हणजे हा गेला दुसऱ्या क्वाड्रंटला. आपल्याला tan पॉझिटिव्ह आहे तिसऱ्या क्वाड्रंटला तर साइन पण तिसऱ्याच क्वाड्रंटला आणण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे तिसऱ्या क्वाड्रंटचा अँगल कसा लिहिता येईल sin ऑफ -π/6 किंवा -sin π/6 sin ऑफ पाय प्लस π/6 म्हणू शकतोय. ठीक आहे. हा झाला sin θ अँड tan हे आपल्याला थर्ड क्वाड्रंटचा लिहिता येईल tan θ इज इक्वल टू tan ऑफ पाय प्लस π/6. म्हणजे आपल्याला हा ऑप्शन घेऊन चालणार नाही. डायरेक्ट -sin θ काय असतो sin ऑफ पाय प्लस π/6 आणि tan θ इक्वल टू tan ऑफ पाय प्लस π/6. म्हणजे थीटा दोन्ही ठिकाणी सेम दिसतोय. म्हणजे तुम्हाला मिळते काय कॉमन प्रिन्सिपल सोल्युशन. कॉमन प्रिन्सिपल सोल्युशन काय भेटते दॅट इज थीटा. थीटा इज इक्वल टू भेटते तुम्हाला पाय प्लस π/6 म्हणजे 7π/6. ठीक आहे. म्हणजे sin θ इक्वल टू sin 7π/6 tan θ इक्वल टू tan 7π/6. दोघांना पण थीटा इक्वल टू किती भेटतोय 7π/6. हा तुमचा कॉमन सोल्युशन असेल. ठीक आहे. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि चेक करा. बाकीच्यांना पण तुम्ही तुमच्या मित्रांना सेंड करा आणि सबस्क्राईब करायला सांगा आणि बेल आयकॉन प्रेस करा. ओके. थँक्यू.